नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आता हयातीच्या दाखल्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आणि त्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला आता डिजिटल स्वरूपामध्ये म्हणजे ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, आता हा हयातीचा दाखला सादर करण्यासंदर्भात राज्य सरकार प्रशासनाने जो शासन निर्णय जाहीर केला आहे तो शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. या शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या बाबी व्यवस्थित समजावून सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये ज्या काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्यात त्या तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि ही व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर एक 2-3 तासामध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तो शासन निर्णय शेअर करतो. परंतु त्या शासन निर्णयामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी सांगितल्यात त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे काय, तर सत्यपन ॲप, जे बेनिफिशियर सत्यपन ॲप आहे त्याच ॲपवरती जो प्ले स्टोअरवरती, गुगलच्या प्ले स्टोअरवरती तो सहज पद्धतीने मिळतो, तर तो आपल्याला डाउनलोड करायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला तुमचा हयातीचा दाखला तयार करायचा. हयातीचा दाखला कसा तयार करायचा याविषयी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्यामध्ये एक महत्त्वाच्या बाबी सांगितल्यात त्या अशा की तुम्हाला जे तुमचे ग्रामपंचायत ऑपरेटर आहेत किंवा तलाठी आहेत, सर्कल अधिकारी आहेत किंवा तहसील कार्यालयातील जे कर्मचारी आहेत त्यांनी तुमच्या घरी येऊन तुमचा हा हयातीचा दाखला काढायचा आहे. तुम्हाला जर तो काढता येत नसेल तर म्हणजे ही सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि अगदी मोफत स्वरूपामध्ये. म्हणजे जे ग्रामपंचायतीचे ऑपरेटर आहेत, तलाठी आहेत किंवा जे ग्रामसेवक आहेत किंवा सरकारी तहसील कार्यालयामधील जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे कर्मचारी आहेत त्यांनी स्वतः तुमच्या घरी यायचं आणि तो हयाती दाखला काढून घ्यायचा अगदी मोफत स्वरूपामध्ये. लक्षात ठेवा. आणि जर समजा तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये किंवा जे आपले सरकार सेवा केंद्र आहेत, माही सेवा केंद्र आहेत, त्या ठिकाणी जर जाऊन तर तुम्ही जर हयाती दाखला जर काढला तर त्या ठिकाणी फक्त 50 रुपये चार्जेस आकारण्याचं या ठिकाणी राज्य सरकार प्रशासनाने सांगितलेलं आहे. जास्त पैसे घेण्यात ते त्या ठिकाणी म्हणजे त्यावरती कारवाई होऊ शकते, म्हणून तुम्ही फक्त 1500 रुपये घ्यायचे अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी शासन निर्णयामध्ये सांगितलंय. त्यानंतर या सर्व लाभार्थ्यांच्या हयातीचे दाखले ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी ही तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची असणार आहे. बघा, लक्षात ठेवा, अगोदरच्या शासन निर्णयामध्ये सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांना येण्याचं आणि न येण्याची संपूर्ण जबाबदारी कोणाची, तहसीलदार. आता हयातीच्या दाखल्यासंदर्भात सुद्धा या शासन निर्णयामध्ये संपूर्ण जबाबदारी ही तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची असणार आहे. आणि या संदर्भात प्रत्येक आठवड्याला, बघा मी काय म्हणतोय, प्रत्येक आठवड्याला कलेक्टर साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून आढावा बैठक घ्यायची आहे. किती लाभार्थ्यांच्या हयाती दाखले पूर्ण झाले, किती लोकांचे बाकी आहेत, काही प्रॉब्लेम आहे का, काही अडचणी आहेत का, त्यावरती सोल्युशन कसं, अशा पद्धतीची पूर्णपणे जो का आढावा किंवा देखरेख ही जिल्हाधिकारी कार्यालय यांना घ्यायची आहे. कोणाकडून, तहसीलदार कार्यालयाकडून किंवा तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याकडून. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका होती की सर हा ऑनलाईन पद्धतीने हयाती दाखला आम्ही तयार केला तर तो तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा का, तर काहीही गरज नाही. आता शासन निर्णय निघाला त्यामुळे जमा करायची गरज नाही आहे. लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक ॲक्सेस त्या ठिकाणी जाणार आहे आणि ही हयाती दाखला पूर्ण करण्याची जबाबदारी पण सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेली आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आपण जास्त टेन्शन नाही घ्यायचं, सर्व काही कामं त्यांची आहेत आणि जर पैसे जर अडले ना, थांबले, तर याला जबाबदार सुद्धा तेच असणार आहेत. त्यामुळे हा शासन निर्णय व्यवस्थित समजून घ्या. या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट झालंय की ऑनलाईन पद्धतीनेच हयाती दाखला आता आपल्याला काढायचा आहे आणि तो काढण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित प्रशासनाची, विभागाची, तहसीलदार कार्यालय, मंडल अधिकारी यांची असणार आहे. किती रक्कम, किती पैसे घ्यायचे या संदर्भात सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. अशा पद्धतीने मित्रांनो, हयातीच्या दाखल्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजने लाभार्थी, त्यामध्ये दिव्यांग पेन्शन योजना किंवा श्रावण बाल, विधवा पेन्शन, संजय गांधी, आजारी व्यक्ती यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.